नमस्कार. मी मागील 24/12/2025 ला मोजे ज्योतिबावाडी जवळगाव नंबर 2 या ठिकाणी जे नवीन व जुने गाळे आहेत यांचा निलाव करून जे गावातील सुशिक्षित बेरोजगार जे युवक आहेत व जे छोटे व्यापारी आहेत यांना संधी द्या म्हणून एक तक्रार अर्ज दिलेला होता. परंतु माझ्या निदर्शनास मागील 5 ते 7 वर्षापासून या गाळ्यांचा कुठल्याही प्रकारचा निलाव झालेला दिसून आलेला नाहीये. याचा अर्थ उघड असा आहे की ग्रामसेवक, सरपंच व त्यांचे नेते या भ्रष्टाचारामध्ये सामील आहेत. यांना वारंवार तक्रार देऊन या सांगून पण यांनी जाणून बुजून याकडे दुर्लक्ष केलेलं आहे. त्यामुळे मी उद्या 15 ऑगस्ट 2026 पासून 20 ऑगस्ट 2026 पर्यंत आझाद मैदान मुंबई, मुख्यमंत्री कार्यालय मुंबई, पुणे विभागीय आयुक्तालय, सोलापूर जिल्हा कार्यालय, पंचायत समिती बार्शी किंवा ग्रामपंचायत कार्यालय जवळगाव या ठिकाणी आत्मदहन करणार आहे. माझ्या जीवितात जर काय बरं वाईट झालं तर यास गावचे सरपंच, ग्रामसेवक व त्यांचे नेते व स्थानिकचं पोलीस स्टेशन ही लोक जबाबदार राहतील. कारण यामध्ये आम्ही 15 ऑगस्टला ग्रामसभा लाईव्ह घेऊ असं मी ग्रामसेवक साहेबांना सांगितलं होतं. असं सांगितल्यानंतर ग्रामसेवक साहेबांनी लगेच मेडिकल रजा टाकून दिली. आज गावामध्ये बंदिस्त गटारे असतील, 14 वेतन आयोग असेल, रमाई घरकुल योजना असेल, अपंगाचा निधी असेल, रस्त्याची कामं असतील, लाईटची कामं असतील, नळाची कामं असतील, अशी बरीच बिलं यांनी बोगस उचललेली आहेत आणि त्याचे प्रूफ माझ्याकडे आहेत. मी प्रूफ शिवाय कुठलीही गोष्ट बोलत नाही. यांना मी ज्या टायमाला मी ग्रामसभा घेतील, मला बोलवतील त्या टायमाला मी यांना प्रूफ देण्यास व यांच्या वरिष्ठांना प्रूफ देण्यास तयार आहे. वारंवार यांच्या वरिष्ठांकडे मी तक्रार दिल्या आहेत. गावातील बऱ्यापैकी अतिक्रमण हे पण जे आजी माजी नेते आहेत त्यांच्याच पुढऱ्यांच्याच कार्यकर्त्यांचं आहे. यावरती मला दमदाटी केली जाते, मला जीव मारण्याची धमकी येते. तर माझ्या जीवितात जर काय बरं वाईट झालं तर ज्या लोकांनी अतिक्रमण केलेलं आहे ती लोक व गावातील जे गाव पुढारी आहेत त्यांचे चाले व सरपंच, ग्रामसेवक व स्थानिकचं पोलीस स्टेशन ही लोक जबाबदार राहतील. या सर्वांना कंटाळून मला न्याय मिळत नाही म्हणून मी उद्या 15 ऑगस्ट ते 20 ऑगस्ट या दरम्यान मी माझ्या जीवितात बरं वाईट करून घेणार आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.